Hi. Hello family members and welcome back to my channel. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही जात आहोत पर्यामध्ये मासे पकडायला. मी आणि आमची वाडीची पोरं आहेत सर्व. आम्ही कोयती कांडाळ सर्व घेऊन जात आहोत. बघूया किती मासे भेटतात ते आज पर्यात. मासे बारीक तिकडे डेंगो बिंगो अडकवलेलो. याच्यात लावलं किती मासे येते असं गोल लावलं तू थोडी थोडी स्टोरेज नाही. मोबाईल घरी ठेवतो. अतिशय अशी बिकट अशी परिस्थिती झाली आहे. पहिल्या पण अंडाला गुरपाटलेला होता, वाट लागलेली. हा तोडवतो बघू आता. मी ना तोडलं, काय करणार मग, आपल्याला वेळ नाही ना. असं घाल डायरेक्ट टाकून नाही होणार. सोडवतो टाकला लागली इकडे घे जरा. ह्याच्या इकडे घे. गोल असं गोल फिरू. हा अरे तुझा मोबाईल घ्यायचा ना. आता इथे बघतो, ट्राय करतो. शक्यतो मासे जास्त भेटण्याची अपेक्षा करतो. भरपूर दिवस कोण आला नाही. या मुंबईवरनं आलो, आता मासे संपून जातो. कांद्याला लावलो, आता पूर्ण सेट केलो. हे बघ लावलो. हा बस. जे काय मासे लागतील ते माशांची ओळख तुमका थोड्या वेळात पटवून देतोय. दांडू कशाक म्हणतात, पिताळा कशाक म्हणतात, वाळे कशाक म्हणतात, शिंकी. इकडे बघा, आम्ही ते पूर्व पकडतोय. हा चला. आता जरा सुरुवात झाली आहे. एक चिंटी भेटली आहे, बघूया. आणि इकडे जरा एक पिताळा लागला. तिकडे पण लागलेला आहे. हा त्यानंतर बघूया. आधी बघू शकता इथे 2 वाळे आणि एक शिंकी लागली आहे. ती थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते. आता आधी मागून ठेवते, दिसणार नाही. हे दगडाचा खडा भेटला आहे. एकावर एक दगड ठेवून त्याच्यात मासे राहतात. माझ्या भावाने घालून ठेवले. मी कालच मुंबईवरून आलो आणि आज काढतोय. याच्यात मासे भरपूर भेटतात. हा घे तुम्ही ठेव दिले ना बघ. खालती घातलेला आहे. आली करवा. कांद्याचं असतं ना, त्या दगडांच्या बोटीचे गोल घालायचा, मोठे मासं पळत नाही. गावच्या भाषेत सिद्ध मराठी बाबा दगडू काढतो. किती व्हिडिओ करशील, करून टाकशील. मुकी भेटत काढ. चल मी पाहायला किती किती लागला होता बघा. आतमध्ये लागेल मळी. आता एक चिंटी लागली आहे मोठी. वाळे बिळे पण दिसतो. दगडा खाली ते सगळी शेण मारी तो झोंबून. हाताची लाली लाल. ही बारीक बारीक दगडं काढायची. वाळ बघू शकतो. ठीक आहे, 4-5 वाळे भेटलो. भेटत ही शिंगटी. हा शिंगटीचं शेल लागला ना तर जाम जमता आणि साली मरत पण नाही लवकर. ठीक आहे, पकड. पिशवी टाक की मग पाया घालती बाबाचे. काय घाबरतोय, वालय का निसता वाले. दुसरा खडपा उदाना ही बघ कुरली लागली आहे डांगराला. आम्ही दुसरा खडा पडलो.
तुला चला तीन झालो इकर कुठतो डेंगे टाकतोय डेंगे खात माहिती एवढा ते पकडलो अजून इकडे कांदा लावून आलो आता इकडे जरा कुठलो पकडतो भावा पकडीत काय काकू टाक सगळं एकदम एक एक खा काय राखलं तर झालं सगळं वाकली ती इथे श्यामादा कुळव भाजतोय बघा अजून भाजायचं कुय्यो भाजतोय आता आम्ही कुर्ल्या भाजतोय किती आतापर्यंत 3 कुर्ल्या भाजून झाल्यात ही चौथी आहे अजून 2 आतमध्ये आहेत तिकडे कांदा लावलो आणि मग आम्ही काय 4-5 कुर्लो पकडलेलो तो आता आम्ही इथेच भाजून खातो थोडाफार पोटात आराम बघू शकतो आचारी एका कुर्ल्याचं डेंगो म्हणतो तो आता एकदम अतिशय चविष्ट लागता त्यांना भाजला मी खातोय आता दुसरा कांदा चालू आहे खडा ह्याच्यात बघा किती मासे भेटतात केलं चिमटी लागली परत अरे भेटत लागली इकडे घेऊन गेली की 2 लागले पायाखाली तुझे 2 शिंगटे बाडू मळी कोणतो मात दिसत नाही हा थोय बघ आतमध्ये वाढला ना कांदा दगडे ते थांब बाबा आधी काढू नको थांब एक मळी पण लागलो तो बघ शिकलो पाटणा येऊन 2 नंबर खाऊ द्यावा 2 टाइम तुका काय करतो हा बघता बघ आता काढा बाबा काढा लागला खाली बाबा का बघ खायचा ह्याची मगाशीच लागलेली आहे ती वाळू नाही मेले आता परत लागली बाबा मळी या मोठं पकडलो ठीक आहे चल मळी मारतो बाबा मार तू कांदा उचलतो कसे हे मारतो परत गेला तो मारलं व्हायतो मार हो मळी हो व्हायतो मार अरे मी मार पाय मी सरकता पाय काढ ना एकदा मग तो पाय सरत तसंच पाय ठेव ना द्या परत शिव्या व्हिडिओ चालू बाबू की बात गान फोडतो कशी अहो मी भाडू बघ उडवा बाबा रे मेला वाळही पण मोठी आहे भो किती पण मेला आहे त्याकडे हो आणि ह्या दगडात हाजी गाडी बी हाजी काढ वाडू हाय ना वाडू नाही कुर्ली पकड ही हायची बी हायची भाताजवळ पकड व्यवस्थित मोठी आहे तिच्या आईला पकड धरलंच काय पकडलो पकड लागली शिंगती सरकलं पाय सरकलं तुझ्या आईला अरे हाय पाय सरकतो अरे कुर्ली पकड काढ तर बाय डेंगे काढ कसे हॅलो ही बाई बघ मी सुटली गेली नाही पाहिजे अरे मान ही कर खूप अशी कुठं कर कोच हायता कांदा आहे का असं केलं मार होतं काढता येत मारता येत नमस्कार मित्रांनो बघा आता मग 2 खडपा काढलेलो
शेड पण कांडाला लावलेलो तेव्हा आपल्याला हे मासे भेटत बघू शकता तुम्ही. हे बघा एवढे भेटले आहेत. रात्रीचं वागात जायत आणि तुम्हाला दाखवतोय आमच्याकडे कोणत्या मासे काय म्हणतात त्या. हो मासो हा बुळबुळीत असतं थोडंसं ते काय आमच्याकडे बाडू म्हणतात. सेम त्याच्यावर पण दिसता पण ते काय आमच्याकडे मळी म्हणतात. आणि वाळय आणि शेंगटीत लय फरक असता बघा. आणि शेंगटी ह्याचा जर शेल लागला तर लय बेकार असा हात लय झोंबता. आणि हे पित्ताकडा एक दांडूक असता तर आमच्या नशिबात नाही भेटला. ठीक आहे आजचा व्हिडिओ इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओत पुढच्या महिन्यात.